हाय, हॅलो, नमस्कार. दिस इज डॉक्टर श्रुतिका आणि आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर डिस्कशन करणार आहोत ते म्हणजे प्री डायबिटीज. प्रमेह पूर्व अवस्था अकॉर्डिंग टू आयुर्वेदा. सो डायबिटीज होण्याआधी शरीर काही संकेत देतं. तर ते संकेत आपल्याला लवकर कळले तर आपण डायबिटीज होण्यापासून स्वतःला कसं रोखू शकतो, कुठले परिणाम आहेत, सगळ्या गोष्टी इन डिटेल बघूया. सो लेट्स गेट स्टार्टेड. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा सो दॅट तुम्हाला असेच विविध टॉपिक पाहायला मिळतील. लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात महत्त्वाचा विषय प्री डायबेटिक कंडिशन म्हणजे नक्की काय? सो प्री डायबेटिक इज नथिंग बट वादळा आधीची शांतता. फॉर एक्झाम्पल, प्री डायबेटिक म्हणजे शरीरात साखरेची पातळी ही नॉर्मलपेक्षा जास्त असते, पण डायबेटिक इतकी जास्त नसते. याला आपण प्री डायबेटिक स्टेज असं म्हणतो. म्हणजेच आपण या कालावधीमध्ये डायबेटिक पेशंट म्हणून डिक्लेअर झालेलो नसतो, पण आपली जी शुगर असते ती नॉर्मलपेक्षा जास्त लिमिटमध्ये असते. आणि यालाच आयुर्वेदानुसार प्रमेह असं म्हणतात. यामध्ये विविध गोष्टींचा आपल्याला संबंध लावता येतो. त्यासोबत विविध गोष्टी कारणीभूत असतात. त्या सगळ्या गोष्टी कुठल्या आहेत लगेच पाहून घेऊया. सध्याच्या काळामध्ये आपल्या भारत देशामध्ये बहुतेक लोक ही डायबिटीजला प्रॉन असतात. काही जेनेटिक फॅक्टर्स असतील, काही आपल्या लाईफस्टाईल्स असतील, काही आपल्या आहार सवयी असतील. या सगळ्या गोष्टींमुळे खूप लहान वयामध्ये आपण प्रमेहाकडे किंवा डायबिटीजकडे वळलो जातो. याची कारणं पाहिली तर आपल्याला सगळ्यात जास्त उपयोग लवकर डायबिटीजपासून आपला स्वतःचा बचाव करण्यासाठी होऊ शकतो. कोणती कारणं आहेत? आयुर्वेदानुसार बघायला गेलो तर दोषा इम्बॅलन्स. आता आयुर्वेदानुसार दोषा म्हणजे काय यासाठी मोठा विस्तृत व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे. आधी तो जाऊन पहा. त्याची लिंक पण खाली डिस्क्रिप्शनमध्ये असेल. सो तो पाहिल्यानंतर तुम्हाला त्या दोषांबद्दल आणि त्याच्या इम्बॅलन्सबद्दल जास्त माहिती मिळेल. सो असा दोषा इम्बॅलन्स हा प्रमेहासाठी किंवा प्रमेह पूर्व अवस्थेत जाण्यासाठी मुख्य कारणीभूत घटक ठरतो. त्यासोबत अग्नी कमी होणे. आता अग्नी म्हणजे काय यासाठी सुद्धा सविस्तर व्हिडिओ चॅनलवर आलेला आहे. तोही नक्की जाऊन व्हिजिट करा. अग्नी म्हणजे मंदाग्नी किंवा आपली डायजेशन पॉवर किंवा आपली पचनशक्ती ही जर कमी झाली किंवा यामध्ये कुठला बिघाड आला तर सातत्याने असा बिघाड राहणे सुद्धा आपल्याला प्रमेहाकडे घेऊन जाण्यासाठी कारणीभूत ठरते. नंबर 3, मेद वाढणे म्हणजेच काय तर फॅट अक्युम्युलेशन. आता सर्रास आपल्याला फॅट अक्युम्युलेशन हे पोटाच्या जागी म्हणजे पोटाची चरबी वाढणे किंवा कमरेच्या जागी यासारख्या ठिकाणी बहुधा भारतामध्ये सहज दिसतं. सो हे फॅट अक्युम्युलेशन खूप काळासाठी राहणं सुद्धा आपल्याला प्रमेहाकडे घेऊन जाण्याचं एक लक्षण असू शकतं किंवा कारण असू शकतं. आणि त्या सगळ्यासोबत स्त्रोतस अवरोध. आयुर्वेदानुसार ही कन्सेप्ट बघताना जर आपण आधुनिक शास्त्रासोबत त्याला कोरिलेट केलं तर ब्लॉक्ड चॅनल्स. आता यामध्ये विविध ज्या शरीरामध्ये आहे प्रणाली संस्था आहेत त्या ब्लॉक होणं हे सुद्धा याचं एक मुख्य कारण ठरू शकतं. त्यासोबत जीवनशैलीचे जी कारणे आहेत, फॉर एक्झाम्पल लाईफस्टाईलमुळे जे काही परिणाम होतात त्या गोष्टी सुद्धा आपल्या या प्रमेहाला कारणीभूत घटक ठरवू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आपण कुठला आहार घेतोय, कशा प्रकारची आपली पचनशक्ती आहे, आपला बॉडी मास कसा आहे किंवा आपण ज्याला BMI म्हणतो तो कसा आहे, आपले चॅनल्स ब्लॉक आहेत का, आपला दोष इम्बॅलन्स आहे का, ही सगळी घटक आणि आपली लाईफस्टाईल सगळ्यात महत्त्वाची, हे सगळे घटक कारणीभूत ठरतात तुम्हाला प्रमेह पूर्व अवस्थेत आणि प्रमेहाकडे घेऊन जाण्यासाठी. सो एक ओव्हरव्ह्यू पाहिला तर चुकीचा आहार, सेडेंटरी लाईफस्टाईल जी आहे आजकाल बहुधा ही दिसते आपल्याला, त्या सगळ्यामुळे किंवा आपण चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे शरीरातला कफ वाढतो. आता कफ वाढल्याची लक्षणे कुठली आहेत, कफ म्हणजे काय, कफ दोष कुठला, याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आलेला आहे, नक्की व्हिजिट करा. सो कफ वाढतो, त्यासोबत अग्नी कमी होतो. म्हणजेच काय तर आपली डायजेशनची पॉवर आहे, अन्न पचवण्याची जी क्षमता आहे ती कमी होते आणि त्यामुळे शरीरामध्ये आम तयार होतं. आता आम म्हणजे काय हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये सविस्तर वर्णन केलेलं आहे, पण इथे तत्पूर्वी तुम्हाला समजण्यासाठी आम म्हणजे टॉक्झिन्स, जे नको असलेले टाकाऊ पदार्थ शरीरातून बाहेर जायला हवेत ते बाहेर न जाता शरीरात साठवून तसेच राहिले जातात, त्याला आपण आम किंवा टॉक्झिन्स असे म्हणतो. हे तयार व्हायला मदत होते कारण पचनाग्नी बंद झालेला असतो, अन्न पूर्ण पचलेलं नसतं आणि हा आम किंवा हे टॉक्झिन्स शरीरात तसेच साठवून राहिल्यामुळं मेद वाढतो. म्हणजेच काय तर फॅट अक्युम्युलेशन जास्त व्हायला लागतं आणि ही फॅट किंवा ही चरबी आपल्याला पोटाच्या जागी, पोटऱ्यांच्या जागी, कमरेच्या जागी अशा विविध भागांमध्ये दिसायला लागते आणि ह्या सगळ्यामुळं ती चरबी साठल्यामुळं, अन्नपचन न होत असल्यामुळं वेगवेगळे जे स्त्रोतस आहेत, वेगवेगळ्या ज्या प्रणाली आहेत शरीरातल्या, संस्था आहेत ज्या शरीरातल्या, त्या ब्लॉक व्हायला सुरुवात होते. त्या ब्लॉक झाल्यामुळे आपण प्री डायबेटिक स्टेजमध्ये जायला प्रॉन होतो. सो हा ओव्हरऑल एक मॅप आहे की या गोष्टींमुळे आपण प्री डायबेटिक स्टेजमध्ये इझिली जातो. ठीक आहे.
तर आता आपण सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कारणे, कुठल्या-कुठल्या कारणांमुळे हा प्रमेह किंवा प्री-प्रमेह स्टेज, ज्याला प्री डायबिटिक स्टेज असंही म्हणतात, ते होतात, ते पाहूया. तर सगळ्यात कॉमन आणि सगळ्यांना माहीत असलेली कारणं म्हणजेच सतत गोड पदार्थ किंवा बेकरी प्रॉडक्ट्स, मैद्याचे प्रॉडक्ट्स हे आहारामध्ये किंवा खाण्यामध्ये जास्त प्रमाणात असणे. हे एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. सोबत सेडेंटरी लाईफस्टाईल जी आपण बघितली, की बसून खूप जास्त वेळ काम करणं, हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. दिवसा झोपणं, ज्याला दिवा स्वॉप असं म्हणतात, ते सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. त्यासोबत एक्स्ट्रा स्ट्रेस किंवा जास्त छोट्या-छोट्या गोष्टींचा ताण घेणं, स्ट्रेस घेणं, हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण रोल प्ले करतं आणि त्यासोबत ओबेसिटी म्हणजेच वजन वाढणं, हार्मोनल इम्बॅलन्स यांसारखी कारणं सुद्धा आपल्याला प्री डायबिटिक स्टेजकडे नेण्यासाठी महत्त्वाचं कारण प्ले करतात. आता लक्षणं कोणती-कोणती आहेत ती पाहून घेऊया. सो सतत थकवा असणे, थोडंसं काम केल्यानंतर थकवा वाटणे किंवा सकाळी उठल्यानंतर सुद्धा आपल्याला थकवा जाणवणे, हे एक महत्त्वाचं लक्षण आहे. त्यासोबत जास्त भूक लागणे किंवा वारंवार तहान लागणे, जास्त तहान लागणे, हे सुद्धा एक महत्त्वाचं लक्षण आहे. त्यासोबत वारंवार लघवी होणे, हे सुद्धा महत्त्वाचं लक्षण आहे. वजन वाढणे, सो अकाली वजन वाढणे किंवा थोडंसं खाल्ल्यानंतर सुद्धा वजन वाढणे किंवा वजन सतत वाढत राहणे, यांसारखी लक्षणं आपल्याला प्री डायबिटिकची पूर्वसूचना देण्यासाठी महत्त्वाची ठरतात. त्वचा काळी पडणे, स्पेसिफिकली नेक आणि अंडर आर्म्स यांसारख्या ठिकाणी त्वचा काळी पडणे, ही सगळ्यात महत्त्वाचं आणि कॉमन दिसणारं लक्षण जे निग्लेक्ट होऊ शकतं ते आहे. त्यासोबत इतर काही सामान्य लक्षणं नाहीयेत, जी आपण इग्नोर करतो, अशी कुठली लक्षणं आहेत? तर जसं आत्ता आपण बघितलं, की मान, त्यानंतर अंडर आर्म्स किंवा जांघेमध्ये किंवा मानेच्या मागच्या भागामध्ये त्वचा ही काळी पडते. सो ही काळी पडणं हे सुद्धा एक प्री डायबिटीसचं किंवा शरीरात शुगर स्पाइक जास्त होत असल्याचं एक लक्षण आहे. त्यासोबत जेवल्यानंतर खूप झोप येणं, तोंडाला सतत एक चिकटपणा किंवा गोड टेस्ट असल्यासारखं वाटणं, हे सुद्धा एक महत्त्वाचं लक्षण आहे. त्यासोबत छोटीशी जरी जखम झाली तरी ती भरून व्हायला खूप वेळ लागणं, हे सुद्धा एक महत्त्वाचं लक्षण आपल्याला प्री डायबिटिक स्टेजमध्ये दिसतं. सो धूसर दिसणे, माइल्ड ब्लर्ड व्हिजन, डोळ्यासमोर अंधारी येणे किंवा धूसर प्रकारे दिसणे, स्पष्ट न दिसणे, हे सुद्धा शरीरात सतत साखरेचं प्रमाण जास्त असल्याचं एक लक्षण आहे. त्यासोबत मेंदू थकल्यासारखा वाटणे, ज्याला ब्रेन फॉग असं सुद्धा म्हणतात, हेही एक लक्षण यामध्ये दिसतं. जास्त घाम येणे, स्पेशली विदाऊट रिझन जर स्वेटिंग येत असेल, हातापायांना स्वेटिंग येते किंवा सतत घाम येतोय, थंडीच्या वातावरणामध्ये सुद्धा घाम येतोय, अशांसारखी लक्षणं ही शुगर जास्त असल्याचं कारण असू शकतं. त्यासोबत कफ आणि मेटाबॉलिझम इम्बॅलन्स असणं, ही लक्षणं सुद्धा आपल्याला प्री डायबिटिक स्टेजमध्ये नेण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यासोबत पायाला मुंग्या येणे, झिणझिण्या येणे, सो नर्वस सिस्टीमवरचे काही इश्यूज किंवा हेल्थ इश्यूज सुद्धा आपल्याला यामध्ये दिसतात. आता या सगळ्याचा परिणाम कसा आणि कुठे-कुठे होतो, ते आपण यापुढे पाहूया. सो टाइप 2 डायबिटीज हा होऊ शकतो. त्यासोबत डायबिटीज म्हणून आपण कन्सिडर होऊ शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ऑब्व्हियसली शरीरातल्या ज्या वेगवेगळ्या प्रणाली आहेत त्या ब्लॉक व्हायला लागतात, संस्था ब्लॉक व्हायला लागतात आणि या ब्लॉक होणाऱ्या संस्था हृदय संस्थेवरती किंवा आपल्या श्वसन प्रणालीवरती परिणाम करतात. सो हृदयविकाराचा धोका यामुळे वाढू शकतो. त्यासोबत किडनी आणि डोळ्यांवर सुद्धा परिणाम होऊ शकतात. सो किडनीचं फंक्शन हॅम्पर होणं, त्यासोबत जसं आपण आधी बघितलं की धुसर दिसणं, यांसारखी लक्षणं दिसू शकतात. नसांवर परिणाम, नर्व्ह डॅमेजेस होणं, यांसारखी लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे मुंग्या येणं, झिणझिण्या येणं, यांसारखी लक्षणं कॉमन आपल्याला दिसू शकतात. त्वचेचे आजार वेगवेगळे दिसू शकतात. आपण एक पाहिलं जसं की जखम भरून लवकर येत नाही, हेही एक कारण आहे. त्यासोबत झिणझिण्या येणं, वेगवेगळे पॅचेस सुटणं, ॲलर्जी रिॲक्शन वारंवार होणं, यांसारखी लक्षणं सुद्धा दिसतात. त्यासोबत वजन आणि मेटाबॉलिझम बिघडणे, सो वजन रॅपिडली वाढ होत राहते, त्यासोबत पचन व्यवस्थित होत नाही, यांसारखी लक्षणं सुद्धा आपल्याला आपल्याला या प्री डायबिटिक स्टेजकडे दुर्लक्ष केल्यामुळे दिसू शकतात आणि हेच विविध परिणाम पुढे जाऊन मोठ्या क्रॉनिक आजारांचं किंवा आणखीन कॉम्प्लिकेशन्सचं रूप घेतं. त्यामुळे डायबिटीस होऊन प्री डायबिटिक स्टेजमध्ये इग्नोर केल्यामुळे डायबिटीस होऊन अजून संभाव्य आजाराचे धोके वाढण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आता या सगळ्या लक्षणांना आपण ओळखण्यासाठी काही ठोकताळे आपल्याकडे आहेत का किंवा कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला जाणवल्या तर आपण प्री डायबिटिक स्टेजमध्ये आहोत हे कन्सिडर करू शकतो आणि त्यावरती उपाय करण्याचे आपण मार्ग स्वीकारू शकतो. तर ते आता कसे ओळखावे की आपण प्री डायबिटिक स्टेजमध्ये आहोत ते लगेच पाहून घेऊया.
सो कसे ओळखावे? आता आपण प्री डायबेटिक स्टेज बघतोय, पण यामध्ये आपल्याला माहिती आहे, की डायबिटीजची किंवा शुगरची जी लेव्हल आहे, ती नॉर्मलपेक्षा जास्त आहे. सो ऑब्व्हियसली आपल्याला शुगर फास्टिंगमधली किंवा HbA1c म्हणून एक टेस्ट आहे, जी मागच्या काही महिन्यांची ॲव्हरेज शुगर आपल्याला दाखवते. या काही टेस्टिंग्स आपल्याला करता येतात. त्यासोबत आपलं वजन कसं वाढलेलं आहे, याचा एक ट्रॅक ठेवता येतो. BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स, यामध्ये आपल्या हाईटचं, वजनाचं एक रेशो किंवा प्रपोर्शन घेतलं जातं आणि यामधून आपण आपल्या पॅरामीटर्सना कन्सिडर करून किंवा डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपली स्टेज आहे ती ओळखू शकतो. त्यासोबत कुटुंबात कोणाला डायबिटीज हिस्ट्री आहे का, ज्याला आपण जेनेटिक पॅटर्न्स असं म्हणतो, ते बघणं पण खूप गरजेचं असतं. त्यासोबत शरीरात जडपणा, आळस किंवा जास्त घाम येणे, ही जी आपण लक्षणं बघितली, ती लक्षणं सुद्धा आपल्यात दिसतात का, या सर्वांचं कोरिलेशन करून प्री डायबेटिक स्टेज आपण कन्फर्म करू शकतो आणि त्या दृष्टीने आपण पावलं टाकायला मदत होऊ शकते. सो ही लक्षणं जर योग्य वेळी जाणून घेतली आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्याचं निदान योग्य वेळी केलं, स्वतःच्या शरीराकडे व्यवस्थित लक्ष दिलं, तर ह्या गोष्टी लवकर आयडेंटिफाय व्हायला मदत होते. आजकाल इंडियामध्ये ही स्टेज खूप निग्लेक्ट केल्यामुळं डिरेक्टली डायबिटीज जे कन्सल्टेशन्स आहेत ते घेण्याचं किंवा डायबिटीज डायग्नोज करण्याचं प्रमाण हे जास्त वाढलेलं आहे. त्यामुळे प्री डायबेटिक स्टेजची वॉर्निंग साईन आहे ती दुर्लक्षित न करता तिच्याकडे लक्ष दिल्यास आपण प्रमेह टाळण्यासाठी खूप जास्त मदत स्वतःला करू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, की या सगळ्या गोष्टींमध्ये आपण उपाय कसे करावे, त्या प्री डायबेटिक स्टेजमध्ये कुठल्या अशा गोष्टी आहेत किंवा कुठल्या अशा दिनचर्या आहे, लाईफस्टाईल आहे, जिचा वापर करून आपण स्वतःला प्रमेहापासून रोखू शकतो, नो मॅटर आपल्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये डायबिटिक आहे किंवा आपल्या पॅरेंट्सना डायबिटिक आहे तरी सुद्धा. चला लगेच बघून घेऊया उपाय. आय अंडरस्टँड की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पॉइंट आउट करून घेताय. तुमच्या फॅमिलीमधल्या किंवा इतर कोणाला प्रमेह आहे किंवा कोणी प्री डायबेटिक स्टेजमध्ये आहे, फॅमिली हिस्ट्री आहे, त्या लोकांना नक्की शेअर करा हा व्हिडिओ, सो दॅट त्यांना सुद्धा याची माहिती मिळेल. चलो लगेच उपाय पाहून घेऊया. सो आता उपायांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहार. खाण्याच्या गोष्टींमधून आपण अशा कुठल्या चुका करतोय, त्या करेक्ट करणं आणि योग्य तो आहार घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं पहिलं पाऊल असेल. सो यामध्ये जसं आपण बघितलं लक्षणांमध्ये आणि कारणांमध्ये त्यामध्ये गोड, तळलेले पदार्थ किंवा मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट्स हे टाळणं खूप गरजेचं आहे. त्यासोबत आपण कडधान्य कोणती घेऊ शकतो, तर ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारखा वापर करू शकतो. ज्या कडधान्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स किंवा त्यांची शुगर निर्माण करण्याची पातळी ही मुळातच कमी आहे, अशा गोष्टी, अशी फळं आपण घेऊ शकतो. सो कारलं, मेथी, जांभूळ यांसारखी फळं आपण वापरू शकतो. फळं भाज्या त्यांसारख्या वापरू शकतो. गरम पाणी पिण्याची सवय जर आपण सकाळी लवकर लावली, तर जे आम तयार होतं किंवा जे टॉक्झिन्स असतात ते बाहेर पडायला मदत होते. आपली पचन संस्था, जी ब्लॉकेज स्त्रोतस किंवा ब्लॉकेज संस्था आपण पाहिल्या, त्या मोकळ्या होण्यासाठी मदत होते किंवा त्यांना चलन देण्यासाठी मदत होते. यांसारख्या गोष्टी जर आपण आहारामध्ये अवलंबल्या, तर त्याचे नक्कीच चांगले परिणाम आपल्याला दिसतात. आता यासोबत काही लाईफस्टाईल किंवा दिनचर्येमध्ये चेंजेस करायचे आहेत का, तर ते लगेच पाहून घेऊया. रोज कमीत कमी 30 ते 45 मिनिटं चालणं हा सगळ्यात उत्तम व्यायाम होऊ शकतो. त्यासोबत योग आणि प्राणायाम, ज्यामुळे जे ब्लॉकेजेस आहेत, शरीरातल्या ब्लॉक संस्था आहेत, त्या कार्यान्वित व्हायला मदत होते. त्यासोबत शरीराला वजन नियंत्रणात ठेवायला, मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी सुद्धा योग्य मदत होते. त्यामुळे योग आणि प्राणायाम हा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. त्यासोबत दिवसा झोप टाळणे, कारण यामुळे अगेन कफदोष वाढतो, जे आपण कारणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर पाहिला. सो ते कफदोष कमी करण्यासाठी दिवसा झोप टाळणे हे खूप गरजेचं आहे. वेळेवर झोप घेणे आणि उठणे लवकर, त्यासोबत योग, प्राणायाम यांसारख्या गोष्टी एकाशी एक संबंधित असतात. सो त्यांचे पालन करणे खूप गरजेचे आहे. सो या सगळ्या गोष्टींसोबत काही औषधी किंवा काही एक्सटर्नल आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन्स किंवा काही होम रेमेडीज आपण करू शकतो का, तेही लगेच पाहून घेऊया. सो या सगळ्यासोबत मेथी दाणे, जे सर्रास घरात इझिली अवेलेबल होतात, हे आपण वापरू शकतो. रात्रभर मेथी दाणे पाण्यात भिजवून ठेवून सकाळी ते मेथी दाणे पाण्यासकट आपण घेऊ शकतो. ज्यांची पित्त प्रकृती असेल, ही प्रकृती कशी आहे, याला काय म्हणतात, त्याची लक्षणं कशी आहेत, याचा व्हिडिओ डिटेल चॅनलवर आलेला आहे, प्लीज तो जाऊन व्हिजिट करा. सो या पित्त प्रकृतीच्या लोकांनी मात्र सकाळी मेथी दाणे खाण्याऐवजी त्याचे फक्त पाणी घेतले, ज्यामध्ये मेथी दाणे आपण भिजवून ठेवलेले आहेत, तर त्याचा सुद्धा उत्तम फायदा होतो. त्यासोबत जांभळांच्या बियाचे चूर्ण किंवा जर तुम्हाला रॉ जांभूळ मिळत असतील, जर फ्रेश जांभळं मिळत असतील, तर ती खाणं सुद्धा अगदी उत्तम पर्याय ठरू शकतो. त्यासोबत गुडमार नावाची वनस्पती आहे, हिच्या पानांचा रस किंवा पावडर आपण खाऊ शकतो. कारल्याचा रस हा खूप इझिली अवेलेबल होणार आणि सोपा उपाय आहे, तो सुद्धा आपण घेऊ शकतो. त्याची भाजी सुद्धा आपण आहारामध्ये इन्क्लूड करू शकतो. सो यांसारख्या घटक द्रव्यांचा वापर आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये, जी घरात इझिली अवेलेबल होतात त्यांचा, किंवा सीझनल फ्रुट्सचा वापर करून सुद्धा आपल्या या शुगर लेवलला किंवा शुगर स्पाइकला कमी करण्याचा
करण्यासाठी मदत करू शकतो. या व्यतिरिक्त काही आयुर्वेदिक हर्ब्स आहेत का? चला लगेच बघूया. सो या व्यतिरिक्त उन्हाळ्याचा सीझन आहे, तर त्यामध्ये तुम्ही सब्जा सीड्स नक्की वापरू शकता. हे सुद्धा मेटाबॉलिझम बूस्ट करायला, अन्न पचनासाठी आणि हायड्रेशन मेंटेन ठेवायला मदत करतं. त्यासोबत नाचणी उत्तम कॅल्शियमचा स्रोत आहे. शुगर स्पाइक कमी करतं. त्यासोबत आपलं वजन बॅलन्स ठेवायला मदत करतं. सो हा एक खूप सुंदर आपला ऑप्शन आहे आयुर्वेदानुसार. त्यासोबत जी जिंजर आहे त्याचा चहा किंवा काढा आपण घेऊ शकतो. पाणी त्याचं उकळून घेऊ शकतो. हा सुद्धा एक खूप मस्त बेनिफिट आपल्याला मिळू शकतो. पचन सुधारण्यासाठी सकाळी घेतला तर चहाला रिप्लेसमेंट सुद्धा हा होऊ शकतो. त्यासोबत आपण जे गुळची आहे, तर गुळची जी पावडर आपण आहे, गुळवेल ज्याला असं म्हणतो, ती पावडर आपण घेऊ शकतो. त्रिफळा चूर्ण पण खूप सुंदर डायजेस्टिव्ह फॅक्टर आहे. सो त्याचा सुद्धा अन्नपचनासाठी खूप मदत होते, स्ट्रेंथ मिळते. सो या गोष्टी आपण ऍड करू शकतो. उपाशीपोटी घेण्यासाठी आपण कोहळ्याचा रस आहे, तो पण खूप सुंदर काम आपण शुगर लेवल मेंटेन करण्यासाठी करतो, टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी करतो. सो आमनिर्मिती सुद्धा इथे कमी होते. कोहळ्याचा रस आपण नक्की घेऊ शकतो. त्यासोबत वेलची पावडर, दालचिनी पावडर ही आपण चहामध्ये टाकून किंवा कुठल्याही खाद्यपदार्थामध्ये, स्वीटच्या पदार्थामध्ये ज्यात शुगर नाही टाकलेली, अशा ठिकाणी आपण ही घेऊ शकतो. फक्त दालचिनीची पावडर पाण्यात टाकून सुद्धा आपण सकाळी घेऊ शकतो. ही वेट लॉससाठी मदत करते, शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते, इन्फ्लामेशन कमी करते, फॅट अक्युम्युलेशन कमी करण्यासाठी मदत करते. सो तिचा सुद्धा वापर करू शकतो. आणि अगेन बॅलन्स डाएट घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आता या सगळ्यासोबत जर काही आयुर्वेदिक कॉम्बिनेशन्स किंवा काही हर्ब्स आपल्याला घ्यायचे झाले तर ते कुठले आहेत? चला लगेच बघू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हळद आणि आवळा, ज्याला टर्मरिक आणि आमला म्हणतात. हे एक खूप उत्तम कॉम्बिनेशन शुगर मेंटेन करण्यासाठी किंवा प्री डायबेटिक स्टेजमध्ये आपल्याला मिळतं आणि ते रेग्युलरली आपण आहारामध्ये इन्क्लूड केल्यास खूप सुंदर फायदे होतात. त्यानंतर त्रिफळा चूर्ण जे डिटॉक्स करतं, डायजेशनसाठी उत्तम आहे आणि वेट कंट्रोलसाठी सुद्धा उत्तम आहे. त्रिफळा चूर्ण आपण रात्री पाण्यात भिजवून ठेवून सकाळी उपाशीपोटी ते घेऊ शकतो किंवा रात्री झोपताना सुद्धा घेणं हा एक बेटर ऑप्शन आहे. त्यासोबत आमलकी रसायन हे सुद्धा आपण नरिशमेंटसाठी, रिज्युनेशनसाठी, इम्युनिटीसाठी खूप उत्तम काम करतं. परंतु याचा डोस हा मात्र आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणं, तुमच्या प्रकृतीनुसार घेणं खूप गरजेचं आहे. यांसारखे आयुर्वेदिक हब आपण इझिली आपल्या मार्केटमध्ये किंवा आपल्याला घरी सुद्धा अवेलेबल होऊ शकतात. त्रिफळामध्ये हिरडा, आमलकी आणि विविधकी यांसारखी औषधं असतात. ही आपण घरी तयार करू शकतो. आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याची मात्रा सुद्धा घेऊ शकतो. आजकाल मार्केटमध्ये खूप चांगले प्रिपरेशन्स याचे सुद्धा अवेलेबल आहेत. प्री डायबेटिक स्टेजमध्ये या गोष्टी घेणं आपल्याला खूप मदत करतात. आपल्या सगळ्या कारणांना कमी करून आपल्याला योग्य ते आरोग्य देण्यासाठी. सो प्री डायबेटिक हा काही शेवट नाही, तो तर बदलाची एक शेवटची संधी आहे. त्यामुळे या काळामध्ये जर आपण योग्य ती काळजी घेतली, योग्य आहार विहार, योग्य लाईफस्टाईल मेंटेन केली आणि योग्य त्या गोष्टींचा अवलंब केला तर डायबिटीस होण्यापासून आपण नक्कीच स्वतःला वाचवू शकतो. एक क्विक ओव्हरव्ह्यू घेऊया. नोट आणि पेन आणि पॅड तुम्ही घेऊन बसला असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला पूर्ण आजच्या टॉपिकचा एक क्विक ओव्हरव्ह्यू द्यायला काफी आहेत. चला बघूया कुठलं. तर प्री डायबेटिक म्हणजे जसं आपण पाहिलं, इट्स अ वॉर्निंग साईन, हा शेवट किंवा प्रमेह नाही आहे. दुसरी गोष्ट, चुकीचा आहार, सेडेंटरी लाईफस्टाईल आणि पाहिलेली बरीचशी कारणं याच्यासाठी मुख्य घटक रोल प्ले करतात. त्यासोबत थकवा, जास्त तहान, क्रेविंग्स, स्वीट क्रेविंग्स मोस्टली, वजन वाढ आणि स्किनवरचे डार्क पॅचेस या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला लक्षण स्वरूपामध्ये दिसतात. या लवकर ओळखल्या तर आपण नक्कीच प्री डायबेटिक स्टेजला कंट्रोल करू शकतो. टाईप 2 डायबिटीज, हार्ट डिसीज, किडनी प्रॉब्लेम्स, त्यासोबत नर्व प्रॉब्लेम्स यांसारख्या गोष्टी आपल्याला लक्षण स्वरूपामध्ये प्री डायबेटिक स्टेजला इग्नोर केली तर दिसू शकतात. आणि त्यामध्ये उपाय म्हणून आहार सुधारणा, व्यायाम आणि आयुर्वेदिक सपोर्ट घेतल्यास या स्टेजमध्ये आपण स्वतःला प्रमेहापासून तर थांबवू शकतो, पण आपली लाईफस्टाईल आणि आपलं आरोग्य सुद्धा सुधारू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट प्री डायबेटिक स्टेज म्हणजेच प्रमेहपूर्व अवस्था. आणि यामध्ये आपण जर योग्य तो काळजी घेतली, आतापर्यंत तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींची माहिती मिळालेली असेल. सो याचा अवलंब तुम्ही केलात, ज्यांच्या घरात फॅमिली हिस्ट्री आहे, डायबेटिकची हिस्ट्री आहे, त्यांना या गोष्टी शेअर केल्यात तर ते सुद्धा स्वतःला प्रमेहापासून नक्की वाचवू शकतात. थँक्यू सो मच. दिस इज डॉक्टर श्रुतिका. आमच्या इतर सेवांचा सुद्धा फायदा तुम्ही नक्की घेऊ शकता. आरोग्य धनसंपदा व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मातृत्व गर्भसंस्कार मिशनचे गर्भसंस्कारचे ॲप्स आहेत किंवा व्हॉट्सअप चॅनल आहे, तुम्ही त्याच्यावरून सुद्धा कोर्सेसला एनरोल करू शकता. विविध बुक्स आहेत जे Amazon आणि फ्लिपकार्ट सारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहेत, त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ते सुद्धा तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. तुमच्या कमेंट्स मला
नक्की आणि तुमचे प्रश्न मला नक्की डिस्क्रिप्शनमध्ये विचारा. थँक यू सो मच अँड डोंट फॉरगेट टू लाइक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. थँक यू.